मलंग ट्रॉफी मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं श्री मलंग ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत। याच दरम्यान आपण बघू शकाल मान्यवरांचं शुभागमन ओमकार धुमाल आणि उमेश भोईर यांची उपस्थिती श्री मलंग ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत। या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा। तर जाऊया मैदानावरती आजच्या दिवसातील दुसरी सेमीफायनलची लढत। सागर फराड आणि अमोल फराडची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर ओपनिंग ब्लास्टर आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल। दोन टीम्स या स्पर्धेच्या सेकंड सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय। मौर्या 11 आंबे बनाम पागड्याचा पाडा। मागच्या मॅच मध्ये काय क्रिकेट आपण पाहिला। शेवटच्या बॉलवरती एका धाब्याची गरज असताना झेल टिपला आणि तो सामना जिंकून दिला पागड्याच्या पाडा टीमला। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ उदयजी पवार यांना आपण बघू शकाल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती हर्षल मुसले। तर बघा पागड्याच्या पाड्या टीमसाठी सुवर्ण संधी। इथनं जर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला तर रोशन फराड यांच्याकडनं एकविरा ट्रिप असेल। पागड्याच्या पाड्यासाठी सुवर्ण संधी आहे। या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला तर एकविरा ट्रिप त्यांना रोशन फराड यांच्या माध्यमातून दिली जाईल। गोलंदाज तयार, पहिला चेंडू फुलर लेनचा फक्त दिशा, बॉल स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्याच बॉलवरती दमदार हिट, 4 रन। टीम आंबेसाठी जर विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजांना संपादन केली तर ओमकार धुमाल आणि उमेश भोईर यांच्याकडनं 500 पारितोषिक असेल। यावेळेस अजून एक तडाखा लॉंग ऑफला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग हिट, 6 रन। काही जबरदस्त सुरुवात केली आहे। हर्षल वरती हल्ले चढवले जात आहेत। भरपूर इन्फॉर्म मध्ये गोलंदाज आणि त्याच्यावरती हल्ले आपण अमोल फराडच्या माध्यमातून पाहतोय। तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे हर्षल समोर आणि त्याने चढवलेत हल्ले। यावेळेस दिशा दिली आहे, बॉल हवेमध्ये, झेल टिपलाय, अप्रतिम झेल,
फलंदाज बाद. पहिला धक्का. सागर फराड बॅक टू पवेलियन. मध्ये त्यांना टिपला. हितेश भोईर डोके यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100चं पारितोषिक असेल. टीम आंबेसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस उडवलाय बॉल. डीपमध्ये फिल्डर कोणच नाहीये. बॉल एका टप्प्यावरती अडवला जातोय. काय जबरदस्त फिल्डिंग. पूर्णपणे सर्वस्व पणाला लावत असताना फिल्डर केतनला आपण पाहतोय. काय फिल्डिंग केली आहे. धापलकावरती टोटल 3 वाढेल. 13 रन्स ऑन अ बोर्ड ऑन अ स्ट्राईक. आता फलंदाज सागर फराड आलाय. फिल्डिंग सुरेख होतीये टीम आंबेकडनं. स्ट्रायकरवरती सागर फराड. यावेळेस चांगला फटका. अलॉन द कार्पेट. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल लॉंग ऑफला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. मान्यवर सन्माननीय अभिमन्यू भाग्यवंत यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीराची जी सायकल आपण ठेवली गेली आहे ती त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. त्यांचे या आयोजकांच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो. यावेळेस अजून एक तडाखा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 21-21. दुसरं षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मागपती ऋतिक आलाय. ऋतिकचा वापर केलाय संगणक हेमंतनं. फील्ड रचना डीप मध्ये 5 फिल्डर आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनलची लढत आहे. मेगा फायनल मध्ये जय बोले नेवाली टीमनं प्रवेश केलाय. स्पर्धा आपण अप्रतिम पाहिली. 3 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. पहिल्या दिवसामध्ये 40+ धमाका आपण पाहिला. बाल संघ चॅम्पियन ठरला. आणि इथे सेकंड सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. आंबे बनाम पागड्याचा पाडा. गोलंदाज तयार. आंबेगाव एंडकडनं ऋतिक. इथे शफल झाले. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. होईल बाद. पहिल्याच बॉलवरती नशीब बलवंतर आपण बघू शकाल. मोरिया 11 आंबे टीमला 4 धावा वाचल्यात. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रतीक आणि सागरची जोडी. सागरला आपण पाहतो नॉन स्ट्रायकरवरती ओमसाई MTCचे ओनर.
फील्डमध्ये परिवर्तन आपण बघू शकाल. सेकंडवरती प्रतीक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आले. इथनं कमबॅक करावा लागेल ऋतिकला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. फलंदाज बाद. अजून एक धक्का. टीम पागड्याचा पडाला. प्रतीक बॅक टू पॅव्हिलियन. विकेटच्या माध्यमातून बाद झालाय. चला टीम नेवाली आपण आल्याची नोंद करायची आहे. जय बोले नेवाली. आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधा. यापुढील मॅच मेगा फायनलची लढत नेवाली बडाम इथनं जिंकणारा संघ असेल. नेवाली संघाने या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि इथनं कोणता संघ पागड्याचा पाडा की आंबे या दोनमधनं एक संघ पुढे जाईल. 2 हात करेल टीम नेवाली सोबत. ऋतिकनं 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलेत. हिट विकेटच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आलाय सोमनाथ. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपण बघू शकाल. विकेट हॅट्रिक जर कॅरी केली तर 500 कॅश प्राइज आहे. आणि हा बॉल चांगला आहे. पंचांकडे लाऊड अपील. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या. त्यानंतर कमबॅक आपण पाहतोय. चांगला लेग कटर आपण पाहतोय. हा चेंडू ऋतिककडनं फेकला गेला. डॉट बॉल आलाय. 21 धावा धावफलकावरती स्थिर. अजून एक चांगला बॉल आणि इथे फलंदाज बाद. अजून एक धक्का. नवीन फलंदाज आपण बघू शकाल. रुपेश भगत यांना आपण पाहतोय. तर उपस्थित मान्यवर आपण बघू शकाल. राजेश भोईर मॅन फ्रॉम नेवाली. राजेश भोईर यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपल्या श्री मलंगट चषकामध्ये सहर्ष स्वागत. चला राजेश भोईर या व्यासपीठावरती. ह्यावेळेस चांगला फटका. शेवटचा बॉल एकदा या बॉलवरती आली आहे. अजूनही या ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती टोटल 22. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे. एकेरीनं धावफलक पुढे सरकलाय 22 या आकड्यावरती. राजेश भोईर यांचं शुभागमन आपल्या या स्पर्धेमध्ये श्री मलंगट चषकामध्ये सहर्ष स्वागत. ऋतिक मुसलेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. काय गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. टर्निंग पॉइंट ओव्हर आपण म्हणू शकाल. या ओव्हरला 5 चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केली आहे. यावेळेस उडवले समोरच्या दिशेला. फटका सुरेख. सागर फराट ऑन फायर नाव.
जबरदस्त संगीत आपण पाहिला. सौभाग्यवती सुलभाताई गणपत गायकवाड यांचा स्तुती करणारा गीत आपण डीजे मास्टर कडनं पाहिला. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 28-28 14.00 ची सरासरी इथनं प्रत्येकी षटकामध्ये गाठली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल तिसऱ्या षटकामध्ये संकेत भोईर आलाय. गोलंदाजी मार्कवरती आंबेगाव एन कडनं. चला आंबे टीम जास्त वेळ घेऊ नका. स्ट्रायकरवरती फलंदाज रुपेश भगत यांना आपण पाहतो. नॉन स्ट्रायकरवरती सागर फराट, मिस्टर MTC या नावानं सुद्धा त्यांना ओळखलं जातं. यावेळी चांगला बॉल, पहिला चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज संकेत भोईरनं. याच दरम्यान आपण बघू शकाल ज्ञानेश्वर भोईर यांचं शुभागमन या व्यासपीठावरती. श्री मलंगड चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल डॉट आलाय. संकेत भोईरनं सुरुवात चांगली केली आहे. यावेळी हलक्या हाताने बॉलला दिशा दिली आहे. संकेत कडनं झाली आहे मिस्टेक. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर सागरला परतावं लागलं असतं, मात्र तसं घडत नाहीये. दापलकावरती टोटल 1 ने वाढेल. 29-29. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न असेल का? आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. सागरला हवी आहे स्ट्राईक आणि तेच घडते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या बॉलवरती येत आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. 31-31 या आकड्यावरती. सागरला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे आणि तेच घडते मैदानाच्या आतमध्ये. मिसफील्ड डीप लॉंगॉनला. फुलरलेनचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. मनगडी ताकदीचा वापर. चेंडून केलाय हवाई सफर. षटकार. काय जबरदस्त फलंदाजी होती. धावफलकावरती टोटल 37-37. यावेळेस बॅटची काढा आणि इथे आलाय हा डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे झाला नाहीये. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती टोटल 36-36. येणारा पूर्वार्धातील शेवटचा निर्णायक चेंडू आहे. या बॉलवरती किती धावा येतील? 37-37 धावा धावफलकावरती. यावेळेस अजून एक तडाखा सागरनं ठोकलाय. लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट 6 रन.
पहिलाच बॉल सुरेख फेकलाय, डॉट बॉल. सागर फराड एक उंच खुरा तेस्तर गोलंदाज आहे, पाकड्याचा पाडाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी त्यानं सुरेख केली पहिल्या डावामध्ये. आता उत्तरार्धामध्ये 17 चेंडू आणि 44 धाब्याची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी मोरया 11 या आंबे टीमला. यावेळेस बॉल हवे, झेलची संधी, प्रतीक आलाय आणि झेल ड्रॉप. दोन धाबा या बॉलवरती येत आहेत. 2 धाब्यानं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकता सुधीर मोरगे डावकर या त्याचा फलंदाज आहे. सेकंड मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी आणि इथे थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, फलंदाज बाद. व्यासपीठावरती श्री मलंग ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज संकेत चौधरी आलाय. यावेळेस उडवला बॉल हवेत, झेलची संधी पुन्हा एकदा टिपलाय झेल, अजून एक धक्का, संपलाय. संकेत चौधरीचा खेळ, फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋतिक मुसले आलाय. गोलंदाजी चांगली केली होती. अजून एक एक्सप्रेस चेंडू आपण पाहिला सागर फराडच्या माध्यमातून, डॉट बॉल. धापलकावरती टोटल स्थिरावली गेली आहे, फक्त 2. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील. 13 चेंडू आणि 42 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस अजून एक चांगला बॉल, अजून एक धक्का, फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक सागरकडनं आपण पाहिली. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल फक्त 2. दुसरं षटक मार्गस्थावरती या. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे हवा काढून टाकली या मॅचची. सागर फराडना अमोल फराड आला आता सेकंड ओव्हरमध्ये.
स्ट्रायकरवरती फलंदाज संकेत करणं अपेक्षा असतील. नॉन स्ट्रायकरवरती न्यू बॅट्समन जितू आलाय. जितेशला आपण पाहतोय. 12 चेंडू 42 ची गरज आहे. 21.00 ची सरासरी इथनं गाठावी लागेल. पगड्याचा पडा या टीमला. पहिलाच बॉल सुरेख फेकला. डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होती. वेगावरती स्वार झालेत गोलंदाज. पगड्याचा पडा टीमच्या माध्यमातून दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोल फराडला आपण पाहतोय. ह्या वेळेस अजून एक चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बीट केलंय. यावेळेस ऑन साइडला ऑन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. या बॉलवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. फेकी चांगली होती मात्र इथे बॉल पकडता आला नाही. सागरला बॅकिंगला फिल्डर आपण पाहिले. त्यांच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला. यास यावेळेस बॉल हवेमध्ये. झेलची संधी. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आणि 36 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अद्यापही मॅच संपली नाही आहे. येणारे 2 बॉलवरती जर मोठे फटके आले तर मॅचमध्ये बनून राहील. मोरिया 11 आंबे टीम खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांना साकारलाय. इथे चांगला फटका. डीपमध्ये फिल्डर कोणच नाही आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि 32 धावेची गरज. येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर समीकरण बदलेल. गोलंदाज तयार. बॉल हवे. झेलची संधी. स्वतः गोलंदाज आलाय. मिस्टेक होणार नाहीये. अजून एक धक्का. संकेत बॅक टू पवेलियन. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय कैलासजी भाग्यवंत, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर भाग्यवंत आणि गजानन भोईर या सर्व मान्यवरांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती. चला गजानन भोईर या आपण व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आमचे आयोजक, लाडके आयोजक आपण बघू शकाल उदयजी पवार यांच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. कैलासजी भाग्यवंत असतील, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर भाग्यवंत यांचं शुभ आगमन. पाहुण्यांची रेलचेल आपण व्यासपीठावरती पाहतोय. स्पर्धा शेवटच्या मुवमेंटमध्ये येते. सेकंड सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याच्यानंतर मेगा फायनलची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा श्री मलंग ट्रॉफीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. स्पर्धा अप्रतिम आहे आणि स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या क्षणाला जी स्पर्धा आली आहे. ह्या वेळेस पहिला चेंडू खरा फेकला प्रतीकना. वाढ बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. सेकंडवरती जितेशला आपण पाहतोय. ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केली गेली पूर्ण जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे, मोरिया ग्रुप आंबे, 40+ क्रिकेट संघ आंबे, उदय पवार असतील, तदनंतर नैतिक भाग्यवंत, पूर्ण या कमिटीचा आभार व्यक्त करतो. खूप चांगली स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दमदार फटका. जितेशनं मॅच जिवंत ठेवली आहे.
स्पर्धेचे मुख्य आणि लाडके आयोजक आपण बघू शकाल उदयजी पवार साहेब, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली. यावेळेस अजून एक बॉल हवेत. झेलचा प्रयत्न नाहीये. या बॉलवरती येत आहे 2 धावफलकावरती टोटल 21. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. 4 चेंडू जर 4 षटकार ठोकले तर इथनं सामना फिनिश करेल जितेश. यावेळी दिशा खराब आहे. वाढ बॉलचा इशारा आला पंचांकडनं. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 22. जितेशनं या ओव्हर मध्ये एक षटकार ठोकलाय. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय दांडीगुल फलंदाज बाद. मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. पागड्याचा पडा या टीमनं. फलंदाज बाद. भाग्यवंत यांचं शुभ आगमन. दोन चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधील. फक्त औपचारिकता. यावेळेस फटका चांगला आहे. नो लुक शॉट आपण पाहिला केतनच्या बॅट मधनं. सेकंड वरती फलंदाज हर्षद आलाय. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे.